महाडमध्ये ठाकरे उबाटा गटाला धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य अमित मोरे भाजपात उमेदवारीसह दाखल. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाड भाजपनं शिवसेना उबाटा गटाला धक्का देत माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषद सदस्य अमित मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भाजपात प्रवेश करून आज अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रायगड जिल्हा परिषद निवडणूक आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप वतीनं 2 पंचायत समिती व 1 जिल्हा परिषद अशा 3 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपा नेते नामदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे चिरंजीव अमित मोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला. त्यांच्या समेत उबाटाचे विभाग प्रमुख महेंद्र जोगळे, युवासेना पदाधिकारी सागर नगरकर यांनी देखील भाजपात प्रवेश केला. मंगळवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी पेन इथं भाजप जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत आमदार रवी पाटील यांच्या निवासस्थानी हा प्रवेश झाला. या प्रसंगी भाजपचे निवडणूक प्रतिनिधी सतीश धारप, परिषद सदस्य बिपिन मामुनकर, नागेंद्र राठोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. रायगड जिल्हा परिषद व महाड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीची युती होते की नाही असा प्रश्न राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांना पडलेला होता. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हा तिढा सुटला असून महाडमध्ये राष्ट्रवादी व भाजप एकत्रित निवडणूक लढवत असून भाजपच्या वतीनं नाते पंचायत समिती मतदारसंघातून ॲडव्होकेट सूरज जामदार व नडगाव तर्फे बिरवाडी पंचायत समिती मतदारसंघातून चैत्राली विनोद दिघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर सर्व महाडकरांना आश्चर्याचा धक्का देत माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषद सदस्य अमित मोरे यांनी भाजपा प्रवेश करून करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भाजपचे बिपिन मामुनकर, नागेंद्र राठोड, निलेश देवगिरकर, निलेश तळवटकर, मंजुषा कुद्रीमोती यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अमित मोरे यांच्या निवडणूक प्रचारासाठी दस्तूरखुद्द नामदार प्रवीण दरेकर हे प्रचारासाठी येणार होते. या तिन्ही उमेदवारांना जिंकून आणण्याचं आवाहन नामदार प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला केलंय.